जमलेल्या माझ्या सर्व वसईकर बंधू भगिनींनो, आज जो विषय जो सुरू झालेला आहे, या विषयाची बीज ही महापालिकेत आहेत हे आपण आधी पहिलं समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून वसईकरांनी प्रचंड असा संघर्ष केला, तुम्ही आम्ही, की आमची गावं आहेत, आमची नगर परिषद आहे, ही नगर परिषदच राहून दे, आमची गावं मोकळी करा, 29 गावं नाही 53 गावं। आणि महापालिका क्षेत्रात जिथे विकास झालेला आहे, माणिकपूर असेल, नवघर माणिकपूर असेल, नालासोपारा असेल, विरार असेल, संघर्ष केला, यशही आलं। परंतु जी व्यवस्था समोर आहे त्या व्यवस्थेमध्ये जवळजवळ 14 वर्षाची न्यायालयीन लढाई लढलो, परंतु अपयश नाही, पण कुठेतरी थोडेसे मागे गेलो, त्याचं दुःख आहे। मित्रहो, यावर कडी म्हणून आपल्याकडे जो ग्रामीण पट्ट्यामध्ये जो FSI होता, हा 1 चा झाल्यानंतर त्याचे होणारे दुष्परिणाम याचा विरोध केला आपण। कोण न्यायालयात गेलं, डॉमिनिका मॅडम आहेत, आमचा गॉडसन आहे, यांनी न्यायालयात पिटिशन दाखल केलं। रस्त्यावर मी, डॉमिनिका मॅडम, अनेक कार्यकर्त्यांनी तो GR जाळण्याचं काम केलं। परंतु दुःख असं आहे की जोपर्यंत आपली एकी तयार होत नाही ना भूमिपुत्रांची, जशी गावाच्या वेळेला झाली होती, तोपर्यंत हे असंच चालणार आहे। टॉवर संस्कृती जी आलेली आहे ना, आज आम्ही जरी हा विषय या गावाचा असला तरी एक टॉवर उभा राहिला की त्याच्या ड्रेनेजसाठी जाणारं गटार मोठं, लोकांना जाण्यासाठी फुटपाथ, त्याच्यानंतर वाहनं जाण्यासाठी मोठे रस्ते, आणि मग यातून काय होणार आहे की गावागावामध्ये आपल्या अशीच रस्ते नव्याने तयार करणार आहेत, रस्त्याचे नकाशे नव्याने तयार करणार आहेत, आणि हे रस्ते आपल्या भूमिपुत्रांच्या घरावरूनच जाणार आहेत। त्यामुळे ही संस्कृती, ज्या वसईला हजारो वर्षाचा इतिहास आहे, ज्या वसईमध्ये भूमिपुत्रांची घरं हजारो, शेकडो, हजारो वर्षापासून आहेत, ती उद्ध्वस्त करणारी नियोजन प्राधिकरण आणि टॉवर संस्कृती ही थांबवायची आज वेळ आलेली आहे। न्यायालयात एका बाजूने प्रक्रिया चालू आहे, परंतु रस्त्यावरच्या लढाईशिवाय प्रशासन आणि सरकार कधीच झुकत नाही, आपल्याला माहित आहे। म्हणून आज जी ही ठिणगी पडलेली, आज ही सुरुवात झालेली आहे, याला आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या वसईमध्ये आपले नातेवाईक वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या पॅरिसमध्ये राहतात आहेत, यांना तुमच्यावर आलेल्या संकटाची आणि भविष्यात त्यांच्यावरही येणाऱ्या संकटाची आपण जाणीव करून द्यायला जर सुरुवात केली नाही आणि त्यांना सुद्धा आपल्या संघर्षाबरोबर जर बरोबर घेतलं नाही आणि संघर्षाला एक मोठं स्वरूप दिलं नाही, तर आपले प्रश्न केवळ न्यायालयात आणि केवळ प्रशासनात सुटतील, या आशेवर आपण राहता कामा नाही। ती परिस्थिती, ते संवेदनशील सरकार, ते संवेदनशील प्रशासन, ही सगळी आपल्या इतिहास जमा झालेले शब्द आहेत, ते आपण आज रोज पाहतो। परंतु जेव्हा रस्त्यावर संघर्ष केला जातो, जनता जेव्हा रस्त्यावर येते, 100% त्याला न्याय मिळतो। हा आतापर्यंतचा अनुभव आहे, आपण पाहिलेला आहे, आणि तो न्याय मिळणार। आज तुम्ही बघा, हा रस्ता आहे, इथून जाणारे जे काही रस्ते होते, जे पापडीला जोडले जाणार होते, आज मला गरज नसली तरी माझ्या पुढच्या पिढीला ते गरजेचे होते। तो सॅन्टेकचा प्रकल्प आल्यानंतर तिथे वाढणारी गर्दी होती, ती ह्या रस्त्याने निघून जाऊन आम्हाला पुढे जाता येण्यासारखं होतं। हे रस्ते पण संपवायचं काम या रेड्डी नावाच्या एका, म्हणजे ज्याला नियोजनकार म्हणतात, त्यांनी नियोजन करायचं आहे, त्यांनी ही वसई भकास करायला घेतलेली आहे। मित्र, जो मुख्य रस्ता MG रोड म्हणतात ज्याला, म्हणजे जो पार नाक्यापासून निघतो तो सलग स्टेशन पर्यंत जातो, तुम्ही बघाल ग्राउंडच्या समोर जी बिल्डिंग उभी आहे, आज त्या बिल्डिंग साठी हा रस्ता या रेड्डीने केवळ तुमचाच नाही शिफ्ट केलाय,
नकाशात रस्ता शिफ्ट करूनच त्यांना परवानगी दिलेली आहे, नाहीतर एकतर ती बेकायदेशीर परवानगी आहे. आज ती इमारत एवढ्या जवळ आली आहे की त्याच्या समोर लागणाऱ्या कमर्शियल शॉपिंग समोर लागणाऱ्या गाड्या, तो सनटेक प्रकल्प झाल्यानंतर येणाऱ्या गाड्या, आम्ही जायचं कुठून? वळशे घालत जायचं, आमच्या भूमिपुत्रांचे ऍक्सिडेंट करायचे. काय चाललंय काय हे? मला किती दिवसापासून हा विषय थोडासा माझ्या कानावर आहे. इकडचे रस्ते आतले उद्ध्वस्त केले, तिकडे त्या कवळीनी बंगले बांधून रस्ता बंद केलाय. अरे कोण बोलतच नाही. आज हे सुदैव आहे माझ्यासारख्यांचं आणि आपल्या वसईकरांचं की निदान या गावातल्या लोकांनी काहीतरी बोलायला तोंड उघडलंय, संघर्षाची तयारी दाखवली. कारण संघर्षाच्या तयारीशिवाय आपल्याला कधीच न्याय मिळणार नाही अशी आता राजकीय आणि सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे केवळ हा 9 फुटाचा रस्ता, हा 12 मीटरचा रस्ता, हा 10 फुटाचा रस्ता, एवढीच पुरतीच आपली मागणी मर्यादित नाहीये, लक्षात ठेवा. कारण हा आपण आपल्या पुरती लढत राहिलो तर आजूबाजूचे कोणी आपल्या समर्थनासाठी येणार नाही. आमचा मुद्दा हा आहे की या भूमिपुत्रांना आणि आज वसईत राहणारे सर्वजण या वसईचे भूमिपुत्र आहेत असं मी मानतो. भले ते उशिरा राहायला आले असतील, परंतु यांच्या प्रवासाची, यांच्या परिवहनाची, यांच्या जाण्या येण्याची, यांना चालत जाण्यासाठी आमच्या वसईतले कुठलेही रस्त्यामध्ये जो अडथळा निर्माण जर प्रशासन करत असेल, तो जर आमचा नियोजनकार बदमाश रेड्डी करत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही. हा मेसेज आपल्याला द्यायचा आहे. त्या रेड्डीचा आता आलाय 8-10 महिन्यामध्ये रिटायरमेंट. अब्जावधी रुपये या माणसाने कमवलेले, त्याला पकडला पण होता पैसे घेताना. परंतु रोज संध्याकाळी नियोजनकार असतो ना तो कुठच्याही शहराचा, तो एक बॅग भरतो आणि तो सगळी बॅग सगळ्या ठिकाणी बरोबर पोचवत जातो. त्याच्यामुळे त्याच्या विरोधात या वसईत नाही, अख्ख्या प्रशासनामध्ये, अख्ख्या सर्व महापालिका क्षेत्रामध्ये सगळ्यांना पोचवत असल्यामुळे कोण बोलतच नाही. त्यामुळे तो जाईल आंध्र प्रदेशामध्ये, तो त्याच्या घरी जाऊन जगणार आहे. आम्ही पुढे आमची भावी पिढी आणि आम्ही कसे जगणार आहोत वसईकर भूमिपुत्र, आणि आज जे वसईत राहायला आलेले आहेत, हा खरा आपला प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नासाठी आपण एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. गाव उभं राहील, पुढच्या वेळेला याच्यापेक्षा मोठी गर्दी होईल. अनेक आपल्याला चळवळी छोट्या छोट्या कराव्या लागतील. या रेड्डीला सद्बुद्धी दे, या आयुक्ताला सद्बुद्धी दे, त्या नगर विकासच्या सचिवाला सद्बुद्धी दे. म्हणून जे आपला जो क्रॉस आहे रमेदीचा, मिलाग्री क्रॉस, तो सगळ्यांना पावतो, सगळ्यांच्या अपेक्षा इच्छा पूर्ण करतो. आमच्या वसईकर भूमिपुत्रांची आणि तुझ्या क्रॉसच्या परिसरातील लोकांची ही जी इच्छा आणि आकांक्षा आहे, हा रस्ता हा जो आहे तोच राहायला पाहिजे. आणि आमचे सर्व भूमिपुत्र ज्या आनंदात यापूर्वी इथे राहत होते त्याच आनंदात इथे राहिले पाहिजे. ही मागणी घेण्यासाठी आपण 1-2 दिवसामध्ये एक तिथे प्रार्थना सुद्धा आयोजित करू. मी तुम्हाला सांगतो, नवापूरचा विषय होता. आम्ही गावागावामधल्या राम मंदिरामध्ये, हनुमान मंदिर असो, प्रथम ज्या पीडित घर ज्याचं होतं त्याच्या बाजूलाच मंदिर आहे, तिथून आम्ही सुरुवात केली, घंटानाद केला, प्रार्थना केली. त्याच्यानंतर गारणं म्हटलं, आमच्या जसं कोकणात म्हटलं जातं की अरे परमेश्वरा, महाराजा, या मुख्यमंत्र्याला बुद्धी दे, या आयुक्ताला बुद्धी दे, आणि या आमच्या लेकरांना, आमच्या त्या जे 12 लोक आत गेलेले आहेत खोट्या 302च्या गुन्ह्यामध्ये, त्यांना वाचव, त्यांना बाहेर काढ, त्यांच्यावरची कलम करण्याची बुद्धी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दे. अशा पद्धतीची गाऱ्हाणे आम्ही 3-4 तरी त्या कालावधीमध्ये 4 दिवसामध्ये 4 देवळांमध्ये, अर्नाळा असो, तिकडचा असो, रानगाव असो, हे वेगवेगळ्या प्रकारचे लढे आपल्याला करावे लागतील. ही जी संघर्षाची ज्योत आहे ना, ही इथे ज्योतच राहणार आहे, एका मेणबत्तीची किंवा एका पणतीची, एका दिव्याची. ही ज्योत आपल्याला मोठी करावी लागेल. आणि ही ज्योत जोपर्यंत आपण मोठी करत नाही तोपर्यंत आपण यशाच्या दिशेने जाणार नाही. हा प्रश्न तमाम भूमिपुत्रांचा आहे. हा प्रश्न या सरकारच्या चुकीच्या विकास धोरणांचा आहे. आणि म्हणून भूमिपुत्र म्हणून नाही, या
भारतातील नागरिक म्हणून माझा याला विरोध आहे, हे प्रदर्शित आपल्याला मोठ्या संख्येने करायचंय. ते आपण निश्चितपणे करू. आपण सर्वजण एकत्रितच असा लढा देऊ. आणखीन लोकांना याच्यामध्ये गावोगावी जाऊन सभा घेऊन, गावोगावी जाऊन आमंत्रण करून, लोकांशी संवाद साधून आपण हा लढा मोठा करू. मला 100% विश्वास आहे की जेव्हा जनता रस्त्यावर येते त्यावेळेला कोणतंही प्रशासन असो आणि कोणी असो, त्यामध्ये 100% यश मिळाल्याशिवाय राहत नाही. ते यश आपल्याला आणि वसईच्या सर्व भूमिपुत्रांना मिळेल असा विश्वास आणि खात्री व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.